गेल्या 2 दिवसात माझ्याकडे एक 65 वर्षाची महिला आली होती. पार्किन्सनचा त्रास, सगळं शरीर हे कमकुवतासारखं हालत होतं. मी सगळं चेक केलं. त्यांना सांगितलं की कमकुवत हा तुमच्या अतिविचारांमुळे झालेला आहे. तर अतिविचार करणं सोडा. त्यांना 2 मुलं होती. 2 मुलं, एक इंजिनिअरिंगला होती, एक मुलगी बँकेत कामाला होती. तर त्यानंतर मी त्यांना म्हटलं की पार्किन्सनसाठी मॅन्युअल थेरपी ही उपयोगाची नाही आहे. तिथे काही आयुर्वेदिक औषधं आणि तुम्ही व्यायाम हा नित्यनियमाने केला तर त्यात चांगला फायदा होतो. त्याचबरोबर सिंडोपा प्लस नावाची जी गोळी तुमची चालू आहे ती चालू ठेवा. त्यानंतर ते म्हणले, थांबा डॉक्टर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मी खास संभाजीनगरवरनं तुमच्याकडे आलेली आहे आणि तुमचा जो रील पडला होता संवाद आणि सेक्स, माझ्या नवऱ्याबरोबर माझं लग्न सासूबाईंनी लावून दिलं, पण मी नवऱ्याचं बाहेर अफेअर त्या काळात होतं, पण सासूनी काय ऐकलं नाही आणि आमचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आमच्यात फक्त 10 ते 12 वेळा फक्त मैथून झालेलं आहे, सेक्स झाला आहे. नंतरच्या काळामध्ये नवरा माझ्या दोघांच्या मध्यभागी गादी रोल करून ठेवायचा आणि आम्ही झोपतो. आणि हे ऐकल्यानंतर मला माझ्या वयाच्या या 70पर्यंत मला सेक्सचं आनंद किंवा त्याचं मला काही ते मिळालेलं नाही आहे. मग मी त्यांना प्रश्न केला की तुमची काय इच्छा आहे? नाही सर, मला हे सांगायचं होतं तुम्हाला म्हणून मी आले. मग मी त्यांना म्हटलं की काय तुमची अपेक्षा काय आहे, आत्ता इच्छा काय आहे? अहो, आत्ता तर मला काही ते करायचं नाही आहे, परंतु माझ्या माइंडमधनं ते जातच नाही आहे आणि त्याचा त्रास मला हा होतो आहे. आज जे मला कमकुवत झाला आहे त्याचा त्रास मला होतो आहे. तर ह्याची आठवणच होऊ नये किंवा हे कसं माझ्या डोक्यातनं जाईल हे मला सांगा. तर एक लक्षात घ्या, असे बरेच रुग्ण, बरेच पेशंट समाजामध्ये आहेत की ज्यांचे नवऱ्याच्या वागणुकीमुळे किंवा बायकोच्या वागणुकीमुळे संसारात बरेच प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि त्यातनं वेगवेगळे आजार उत्पन्न होतात. मग त्यांना मी समजून सांगितलं की एक लक्षात घ्या, तुमच्या बाबतीत जे घडलं आहे ते तुमचं प्रारब्ध आहे, भोग आहेत ते आपण भोगतो आहे. आज समाजात जे काही घडतं आहे इट्स अ गॉड गिफ्ट. आज जे काही आपल्याला मिळतं तो भगवंताचा प्रसाद आहे. तुम्ही असं समजू नका की आता त्याची जर आपण कारणं शोधत बसलो तर आपण त्या एंड रिझल्टकडे काही येणार नाही आहे. तुम्ही हेच समजून घ्या की जे घडतं दॅट इज द गॉड गिफ्ट. पहिली गोष्ट, आत्तापासून तुम्ही नवऱ्यावरती प्रेम करायला लागा. नवऱ्यालाही समजून सांगितलं, ठीक आहे 70 वय झालं आहे, आपल्याला पेनिट्रेटिव्ह सेक्स नाही करायचं आहे, तुम्ही थोडासा फोरप्ले करा, बरोबर बसा, बरोबर त्यांना फिरायला ट्रिपला घेऊन जावा, गप्पा मारा. ह्या जरी गोष्टी केल्या तर त्यांच्या ज्या जुन्या दुखापती त्यांना तुम्ही दिलेल्या आहेत त्यातनं त्यांना आराम मिळेल आणि त्या बऱ्या होतील. अन्यथा त्यांचा त्रास हा अजून वाढत जाईल आणि पुढे जाऊन भविष्यात त्यांना पॅरालिसिससारखा आजार किंवा लकवा मारेल. तर त्यांच्या मिस्टरांना समजून सांगितलं, त्यांनी बरं सर मी हे करतो. तर एक लक्षात घ्या, समाजामध्ये जसं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. जशी अन्नाची भूक आहे तशी काम म्हणजे मैथून करण्याची भूक ही नवऱ्याला पण आहे आणि बायकोलाही आहे. हे प्रत्येक लग्न झालेल्या नवऱ्याने आणि बायकोनी हे समजून घेतलं पाहिजे.